मेलन, हे काय स्ट्रॉबेरी, किवी, लेमन, ब्लॅकबेरी, हे काय आहे कोकोनट आणि लास्ट ऑरेंज. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला सांगते टोमॅटो राईस कसं बनवायचं तर ते बघूया. त्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतला आहे, 1 टोमॅटो घेतला आहे कट करून आणि थोडंसं लसण आहे त्याला छान ठेचून घेतलं आहे. त्यानंतर स्टीलच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे, त्याला छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. त्यामधलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरमध्ये तूप टाकायचं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची आहे. जिरा मोहरीसुद्धा छान तडतडू द्यायची आहे. छान झाली की त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता तुम्ही टाकू शकता, मी स्किप केला आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही लसण टाकायचा आहे जो ठेचून ठेवला होता तो. त्याला छान लो फ्लेमवर लालसर असं भाजू द्यायचं आहे, म्हणजे तो टेस्टला छान लागतो. आणि त्यानंतर जे आपण टोमॅटो कट करून ठेवला आहे थोडीशी अशी मोठे मोठे काप करायचे आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे. टोमॅटोसुद्धा छान कुक होऊ द्यायचे आहे, छान शिजू द्यायचे आहे त्यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे. हे थोडंफार थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. जेवढे आपले तांदूळ असतील त्या क्वांटिटीनुसार आपल्याला हळद आणि मीठ टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लास्टमध्ये जे आपले तांदूळ आपण धुवून ठेवले होते ते त्यामध्ये ॲड करायचे आहे आणि त्याला छान फिरवून घ्यायचं आहे. आणि कुकरच्या छान 3 ते 4 शिट्टी होऊ द्यायची आहे. आणि त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता आपण त्याला छान असं ओपन करून बघितलं की त्यानंतर कुकरमध्ये जो आपला टोमॅटो राईस आहे तो छान प्रकारे शिजला गेला आहे. टोमॅटोसुद्धा छान कुक झाला आहे. आणि त्यानंतर त्याला एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे मी. छान इझिली मॅश होतं ते. आणि त्यानंतर असं गरमागरम असं राजवीला मी सर्व केलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा. खूप सिम्पल अशी रेसिपी आहे, खूप इझी आणि पटकन होते. आवडलं तर नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.